विठ्ठल 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणीची माती देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् नको परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंग केरो प्रथम नमन पांडुरंग केरो प्रथम नमन कथेचा विसार ज्यांच्या कृपादाने कथेचा विसार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार विस्तार पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या आपल्या डोळ्यावरची ही का आपल्याकडे का नको का थोडा फिरव जरा म्हणजे बरं पडेल जरा आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये मला काय वाटतं याहीपेक्षा संतांना काय वाटतं याला जास्त महत्व आहे. आपल्याकडे संत वचनांवर विश्वास ठेवण्याची पद्धत आहे. संतांची पायी हा माझा विश्वास
सर्व भावे दास झालो. त्यांचा आमचा विश्वास जो आहे तो संतांच्या वचनावर आहे. आणि त्यामुळं आपल्या हिंदू धर्मामध्ये आता कसं संत म्हणतील तसं ही पद्धत आहे आपल्याकडे. साधू संत म्हणतील तीच पूर्व दिशा. कारण आमची पूर्ण एकंदरीत खात्री आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. एकंदरीत आमचं भलं होईल, आमचं चांगलं होईल, आमचं जीवन समृद्ध होईल असं मार्ग दाखवणारे जर कोण आहे तर फक्त संत आहे. आणि साधू संत जे बोलले ते वरवर नाही हो. वेद मार्गे मुनी गेले. ए अरे त्याला सांग की थांबायला. आता ते बंद करा. ते तुम्हाला सांग. ते इकडे घेऊन या दोन्ही पण. ते आपल्याला लागणार आहे आता. विठोबा रोखमाईला लागतील, ज्ञानेश्वर माऊलीत लागतील. ते इकडं कॅमेऱ्यात यायचं तर तिकडं थांबली. फ्रेम मध्ये या ना. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. आमच्याकडं हा नाही ना, मला नाही जमत तसं अण्णा. मी घेऊन येतो ना त्यांना. मी जाणार आणायला त्यांना. दोघही जाणार. त्यांना आणणार नाही इकडं. ते आपले सहकारी आहे. तुम्ही पण आमच्यात या. येतील बघा ते दोघं इकडं आणणार मी. अशोक भाऊ ते दोघं तुतारीवाले द्या माझ्याकडं. येत आहे ना. घ्या बोलून आपल्याकडे घ्या त्यांना. इकडं तुमच्या बाजूला उभे करू ना दोघं पण. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मुळात आपण भाग्यवान असे की आपली जी संस्कृती आहे ती 1200 वर्षातली नाही. आपली संस्कृती ही सनातन आहे, अनादी आहे, अनंत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांपासून जर मोजलं तर 700 वर्ष भारतात. आणि परंपरा आपली त्याच्याही अगोदरची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे भगवान शंकरापासून परंपरा सुरू झाली. आणि ती लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणजे ती ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सडळ उघड्या हाताने सगळ्यांना वाटलं. या रे या रे लहान थोर या ते भलती या तुतारी वादक. टाळ्या वाजवा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव. हर महादेव. तुम्ही कॅमेऱ्यात पाहिजे आम्हाला. या या. जय श्रीराम. आता कसं स्टेज भरलं बघा बरं. दोन या वाजले क्या. इकडे की नाही, इकडे. वा वाव द्या आता एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. आता कायमच झालं ना व्हिडिओ आता. वा. संस्कृती आपली मोठी, परंपरा आपली मोठी. भगवान शंकरापासूनची परंपरा. म्हणजे दादा आपण इतके श्रीमंत आहे, इतके श्रीमंत आहे. मी आता 15 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ते बाकरवडीचं ते घेतलं होतं खोकं. बाकरवडी नाही का चितळे बंधूंची. तर त्यांनी आता त्याच्यावर लिहायला सुरुवात केलं. चितळे बंधू सिन्स 1950. तुम्ही घ्या आता चितळेंचं कोणतंही प्रॉडक्ट घ्या, त्याच्यावर त्यांनी लिहिलंय, असं मेन्शन केलंय चितळे बंधू 1950. म्हणजे
एखादी संस्था, एखादा उद्योग समूह, एखादा परिवार सातत्याने 5, 50, 70, 75 वर्ष काम केल्यानंतर एक त्यांना अनुभवांची शिदोरी त्यांच्याकडे जमते आणि ते अभिमानानं सांगतात की आम्ही 75 वर्ष काम केलं, आम्ही 60 वर्ष काम केलं, आम्ही 70 वर्ष काम केलं. माझं म्हणणं असं आहे, एखाद्या वारकऱ्याने जर गाडीच्या काचेवर मागच्या बाजूने लिहिलं ना, वारकरी सिन्स 1200, म्हणजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 12व्या शतकातला आहे. छोटी गोष्ट नाही ना. आज 700 वर्ष झाली. आजाच्या गळ्यातली माळ बापाच्या गळ्यात आली आणि बापाच्या गळ्यातली माळ पोरांच्या गळ्यात आली आणि परंपरा चालू आहे. आणि इतकी विश्वासानं, इतक्या अभिमानानं पोरांनी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, आम्ही धन्य झालो, आम्ही जन्माला आलो, विठोबाचे दास झालो, आम्हाला धन्यता वाटते. आणि माझ्या मायबापांनो, साधू संतांचं जे तत्वज्ञान टिकलं किंवा विचार टिकला तो वरवर नव्हता, तर आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधू संत मायबाप जे जे बोलले तेच पुन्हा समाजामध्ये पसरवायचं, वाढवायचं. अशा पद्धतीने साधू संतांनी, त्यांच्या अगोदरच्या साधू संतांनी जे सांगितलं त्याचे प्रयोग स्वतःच्या आयुष्यावर केले. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. एकंदरीत त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी जगाला दिला. आणि बघा, आपल्याकडे किंमत कशाला आहे? अनुभवालाच आहे. ज्याचा अनुभव दांडगा तो समाजात मोठा. साधा आपण मोबाईल घ्यायचा म्हटलं तरी आपण काय म्हणतो? अनुभवी कंपनीचा घ्यायचा. नामवंत नामांकित कंपनीचा घ्यायचा. आपण कशाला महत्व देतो? पहिल्यांदा अनुभव. साधं डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी आपण किंमत काल देतो. डॉक्टर सुद्धा आपण शोधून जातो डॉक्टरकडे. परवा आमचा एक मित्र आजारी पडला आणि गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर तपासावं, मला लय त्रास होतोय. डॉक्टरांनी त्याला तपासलं. डॉक्टर म्हटले, आजच तुमचं ऑपरेशन करावं लागेल तर तुम्ही जागाल. आणि घेतलं ऑपरेशन थिएटरमध्ये. डॉक्टर गेले कपडे बदलायला. कपडे बदलून येईपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्ये एसी चालू, पण याला टरारून घाम फुटला, घामाघूम झाला, घाबरला, गडबडला, लटलट कापायला लागला. डॉक्टर आले आणि म्हटलं, अरे एवढा का घाम आला तुला? एसी चालू आहे तरी अंगावर तो काटा आला, एवढा का घाबरला? तो म्हटलं, डॉक्टर खरं सांगू का, देवानं आरोग्य इतकं चांगलं दिलं, लहानपणापासून कधी आजारीच नाही पडलो. कधी मला इंजेक्शन नाही, कधी मला सलाईन नाही, कधी मला गोळी नाही, कधी एक्सरे नाही, कधी MRI नाही, आजारीच पडलो नाही. डॉक्टर साहेब, आयुष्यात पहिल्यांदा आजारी पडलो, तुमच्याकडे आलो, तुम्ही इंजेक्शन नाही, सलाईन नाही, गोळी नाही, एक्सरे नाही, MRI नाही, डायरेक्ट ऑपरेशन. खरं सांगू का डॉक्टर, माझ्या आयुष्यात माझ्यावर हे पहिल्यांदा ऑपरेशन होतंय आणि त्यामुळे मी एवढा घाबरलो. ते डॉक्टर म्हटले, काय येडा आहे का, खुळा आहे रे तू, त्याच्यात काय एवढं घाबरायचं? मी पण माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार आहे, मी कुठं घाबरलोय? आणि मग मात्र ते जे घाबरलेलं होतं ना, ते दरवाजे तोडून बाहेर आणि 120च्या स्पीडने घरी. का? डॉक्टरला अनुभव नाहीये. विठ्ठल विठ्ठल पण आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की अनुभवामृत. वाढ वडिलांनी, परंपरेने, साधू संतांनी जे तत्वज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत आणून ठेवलं, त्या तत्वज्ञानावर आपल्या सगळ्या पिढ्यांनी प्रयोग केले आणि जे जे अनुभवाला आलं ते जगापुढं मांडायचं काम केलं. आणि आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये साधू संतांनी सर्वात जास्त महत्व जर कशाला द्यायला लावलं तर ते पावित्र्याला द्यायला लावलं. आयुष्यामध्ये सगळं गमावलं तरी चालेल, पण पावित्र्य गमावता कामा नाही. आणि म्हणून बघा, भगवंताने सुद्धा त्याच्या भक्तांचं वर्णन करत असताना, माझे भक्त कसे असतात? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. माझे भक्त हे शुचिर्दक्ष असतात. शुची म्हणजे पवित्र. आणि पावित्र्याच्या बाबतीत आपल्याकडे सतर्क राहण्याची पद्धत आहे. आणि म्हणून आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जे जे म्हणून काही पवित्र सांगितलं ते आपण शिरसावंद्य मानला. बघा तुम्ही, सगळी शृंखला मोठी आहे, पण आपल्या हिंदू धर्मात सर्वात पवित्र जर काय सांगितली
तर ती गाय पवित्र सांगितली. गावो विश्वस्य मातर, गाय इतकी पवित्र सांगितली, इतकी पवित्र सांगितली की घरातली माय जितकी महत्वाची तितकीच गोठ्यातली गाय महत्वाची. तुम्हाला आठवत असेल आपले पूर्वज गाय विकत नव्हते. आठवतंय? आपले पूर्वज गाय दान द्यायचे, दान. ती पण सांभाळणाऱ्याला, खाटकाला नाही. दान कोणाला द्यायचे? जो गाय संगोपन करणार आहे त्याला गाय दान द्यायची, विकायचे नाही. आई इतकंच महत्व, शेवटच्या श्वासापर्यंत गोमातेला सांभाळायचे आणि तिचा अंत्यविधी सुद्धा करायचे. तिला आपल्या शेतात कुठेतरी जागा द्यायचे कायमस्वरूपी राहण्यासाठी. तर एवढी आपल्याकडं गायीबद्दलची निष्ठा. आपण पहा, माणूस माळकरी असू द्या अथवा नसू द्या, पण आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलेला माणूस असा चौकात कुठेतरी उभा राहू द्या आणि ओंकार महाराज समोरून गाय येऊ द्या, लगेच हात लावते दर्शन करते. पण तेच समोरून म्हैस आली तर म्हशीला नाही ना हात लावत, नाही दर्शन करत. का? गाय पवित्र सांगितलेली, म्हैस पवित्र काय सांगितलेले नाही. आणि जे जे पवित्र सांगितलं ते आपण शिरसावंद्य मानलं. आता तुम्हाला थोडंसं मी व्यावहारिक बोलतो. आपल्या धर्मशास्त्राला विज्ञानाचा फार मोठा आधार आहे. गाय, आता मला किरण महाराज लहानपणापासूनच थोडी प्राण्यांची आवड आहे. मी मागच्या काळामध्ये त्या पर्शियन मांजरी आणल्या, अण्णा पर्शियन, लांब लांब केस त्यांचे, चालल्या तर असंच वाटतंय वागत चालला का काय. त्यांना पाहून कुत्रे पळत आहे घाबरून. मांजरींला असल्या रुबाबदार आहे द्या. ओंकार महाराजांना माहित आहे. कबूतर आणली, कुत्रा आणला, तो रॉटवेलर आणला, रॉटवेलर. गाय तर आपल्या गोट्यात आहेच पहिल्यापासून. आता अनुभव माझा ऐका. जेव्हा जेव्हा मला भेटायला म्हणून निपाटच्या मळ्यामध्ये माणसं येतात आणि आल्यानंतर त्या मांजरी पाहिल्या ना की लगेच मला इंजेक्शन देतात. बापू मांजरी पाळल्या बरं का, पण मांजरींचे केस लय घातक, जपून राहा. आणि खरंच मांजरींचे केस आरोग्यासाठी घातक असतात बरं का, ते सांभाळावं लागतं. कोणीतरी येणार म्हणणार महाराज कबूतर पाळले बरं का, पण या कबुतरांचे पंख लय घातक, जपून राहा. कोणीतरी येणार कुत्रा पाळला बरं का, पण कुत्र्याची लाळ लय घातक. आणि वस्तुस्थिती कुत्र्याची लाळ फार आरोग्याला घातक. कुत्रा पाळला पण लाळीपासून सावध राहा. मग मी सांगतो हा आम्ही व्यवस्थित पथ्य पाळतो, स्वच्छता ठेवतो, आणि पण आवड आहे म्हणून सांभाळले. पण जो म्हणून आजपर्यंत कोण आला आणि त्याने गोशाळेतल्या गायी पाहिल्या, स्वामीजी एकच वाक्य वापरलो, बापू तुम्ही गायीची सेवा करतात, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आता मुद्दा समजून घ्या. भगवंताने मृत्यू लोकामध्ये जेवढे म्हणून काही प्राणी बनवले, जेवढे म्हणून काय, त्या प्रत्येक प्राण्याचे काही फायदे काही तोटे. ऐका बरं का, आता नीट ऐका, जीवाचे कान करून ऐका. हे कोणता कीर्तनकार तुम्हाला सांगणार नाही, हे मेड इन संग्राम बापू आहे. दादा प्लीज 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 नंतर या भेटू बरोबर. खरं तर आमच्या अशोक भाऊसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अहो पोरीचं लग्न नाही करत लोक असं, असा मंदिराचा वर्धापन दिन आहे. अहो कशाची कमी आहे मला सांगा. मी पहिल्यांदा आलो, मला वाटलं काही साखरपुडा वगैरेचे ज्यूस बीस दिसलं. म्हटलं इकडं साखरपुडा आहे तिकडं असेल कार्यक्रम कीर्तना. नाही म्हटले हाच कीर्तनाच आहे, तुम्हाला पाहिजे का ज्यूस? अहो ज्यूस काय, ज्याला जे पाहिजे ते काय, शामियाना काय, सजावट काय, कलाकार काय, तुतारी वादक काय, याला म्हणायचं धर्मनिष्ठा. ऐका, पोराच्या लग्नात आणि पोरीच्या लग्नात खर्च करणारे भरपूर आहे, पण हिंदू धर्माचं महत्व वाढावं म्हणून खर्च करणारा आमचा अशोक भाऊ आहे. आणि काळाची गरज आहे दादा. जिथले खर्च टाळायला पाहिजे तिथं माणूस जास्त खर्च करू राहिला, आणि जिथं खर्च करायला पाहिजे तिथं हात आखडता घेते.
खरं आहे का काय? परवा एकाने थारचा वाढदिवस केला. थारचा थार म्हणजे कळालं का तुम्हाला? ती महिंद्राची गाडी आलेली थार. त्याने ज्या तारखेला ती गाडी घेतली होती शोरूम मधून बाहेर आली ती तारीख लक्षात ठेवली त्याने आणि पुढच्या वर्षी त्या थारचा वाढदिवस केला. आमच्या एका कीर्तनकाराचं कीर्तन होतं. अरे बाप रे. मग पोरं 1.5 महिन्याने सप्ताह होता त्याच गावातला. ते पोरं गेले त्याच्याकडे वर्गणी मागायला सप्ताहाची. त्याने 300 रुपये टेकवले हातात. ज्याने थारचा बर्थडे केला त्याने सप्ताहाला वर्गणी किती दिली? 300 रुपये. म्हणजे काय? जिथं नाही खर्च करायला पाहिजे तिथं माणसं आज खर्च करताय आणि जिथं खर्च वाढवायला पाहिजे तिथं हात आकडताय. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याला अपवाद आमचे अशोक भाऊ अपवाद येते ह्या घटनेला सगळ्या. मला ओंकार महाराज गेल्या 3 महिन्यांपासून सांगत होते की बापू असा उत्साही धर्मनिष्ठ आणि धर्म आपली शिकवणच काय माहितीये? धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. कशासाठी झुंजायचं? तर धर्मासाठी झुंजायचं. कशाचं पालन करायचं, रक्षण करायचं? तर धर्माचं. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन हो, धर्माचे पालन हो, धर्माचे पालन, धर्माचे पालन धर्माचे पालन हो हो, धर्माचे पालन करणे वा 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 करणे वा गुरुजी वा. पाखंड खंडन हेची आम करणे काम बीजवाड भावे नाम हेची आम करणे काम 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 बीजवाड भावे नाम हेची आम करणे काम हो, हेची करणे काम हो, हेची करणे काम हो, बीजवाड भावे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आमचं जर काम काय तर धर्माचं रक्षण करणं, धर्मासाठी जगणं, प्रसंगी धर्मासाठी मरणं सुद्धा. दादा इतिहास आपला बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी जगावं कसं हे आपल्याला शिकवलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी मरावं कसं हे आपल्याला शिकवलंय. सध्या हिंदुस्थानात एक चित्रपट जोरात सुरू आहे, छावा. विक्की कौशल साहेबांनी अभिनय केलाय आणि लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शित केलाय. मी विनंती करतोय प्रत्येक कीर्तनातनं आपल्या लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला तो छावा चित्रपट दाखवा आणि थिएटर मध्ये नेऊन दाखवा. का कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. आपल्या संभाजी महाराजांचं चरित्र बदनाम करायचं काम अनेकांनी केलं, पण खरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत फक्त हिंदू धर्मासाठी लढत राहिले. हे त्या छावा चित्रपटात आपल्याला पाहायला भेटतं. मला परवा एक जण म्हणे थिएटर मध्ये जाऊन पाहिल्यावर निर्माते श्रीमंत होतील. अरे म्हटलं झालेच पाहिजे. मी तर प्रत्येकाला सांगतोय थिएटर मध्ये जाऊन छावा चित्रपट बघा. निर्माते दिग्दर्शकांना इतका पैसा भेटला पाहिजे, इतका पैसा भेटला पाहिजे, इतका पैसा भेटला पाहिजे की हे बाहुबली काढणारे, पुष्पा काढणारे, KGF काढणारे निर्माते दिग्दर्शक म्हटले पाहिजे आम्हाला पण शिवराय संभाजी महाराजांवर चित्रपट काढायचे. आता जमलं. ऐका, ते म्हटले पाहिजे आम्हाला सुद्धा शिवराय संभाजी राजांवर चित्रपट काढायचे.
पैसे निर्माते दिग्दर्शकांच्या खिशात जातील, पण हिंदू धर्म आपला वाढल. शेवटी पैसा महत्वाचा नाही, धर्मच महत्वाचा आहे. जाऊ द्या ना. आपली एक मानसिकता काय झाली माहितीये का, कोणाला आर्थिक लाभ होईल. अरे अर्थ फिरतच राहते, चलन फिरतंय, त्याला द्रव्य म्हणतात. द्रव्य म्हणजे वाहन आहे, आणि जे वाहत राहतं ते द्रव्य, ते कोणाजवळ थांबणार आहे. पण धर्म काल होता, आज आहे, उद्या पण राहणार आहे. त्यामुळं धर्मासाठी तो चित्रपट पाहिला पाहिजे. मला आमच्या अशोक भाऊ वाकार यांचा फार अभिमान वाटला, कौतुक वाटलं. खरं तर आशे पोर जन्माला यायसाठी ना कुळच दर्जेदार लागत आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मला वाटतं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. हा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ जय श्रीराम. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मला वाटतं आमच्या त्या गंगूबाई माऊलीनं आणि मोतीराम दादांनी खरोखर आयुष्यात सत्कर्म केलं, पुण्य केलं, आणि त्याचं फळ अशोक भाऊंच्या रूपानं जन्माला आलं. काय शेवटी संतांचं धोरण होतं, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. समाजात धर्म वाढावा, संस्कृती वाढावी, परंपरा वाढावी. हेच जर साधू संतांचं स्वप्न होतं, ते साधू संतांचं स्वप्न अशोक भाऊ करताय. त्यामुळं सगळ्या सुविधा आहे, व्यवस्था आहे. कीर्तनासाठी लागते ती शांतता. कीर्तन सर्वांगाचं कान करून ऐकावं लागतं महाराज, तेव्हा कीर्तनचं अंग, कीर्तनचं अंग होय अंग हरिरूप. महाराज अंग हरिरूप करण्याची ताकद आहे, फक्त सर्वांगाचे कान करून ते ऐकावं लागतं, आणि सर्वांग पानाला लावून ते सांगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने जेवढे म्हणून काय प्राणी बनवले मृत्यू लोकामध्ये, त्या प्रत्येक प्राण्याचे काही फायदे काही तोटे. तुम्ही बघा, मांजर पाळा, काही फायदे काही तोटे. कबूतर पाळा, काही फायदे काही तोटे. कुत्रा पाळा, काही फायदे काही तोटे. माणूस पाळा, भरपूर तोटे कमी फायदे. पण जगाच्या पाठीवर भगवंताने एकमेव गाय बनवली, जिचा एकही तोटा नाही, सगळे फायदे. बघा तुम्ही, ओ गाईचं दूध फायद्याचं, गाईचं मूत्र फायद्याचं, गाईचं शेण फायद्याचं, गायीपासून निर्माण होणारे नंदी महाराज फायद्याचे. अहो वैज्ञानिकांचं मत असं आहे हल्ली की गायीचं आसनं सुद्धा फायद्याचं आहे. एखाद्याच्या दारात जर गोमाता असली ना, तिथं नकारात्मक शक्ती फिरकत सुद्धा नाही. म्हणजे एक सकारात्मक खचलेली, निराश झालेली, कर्जबाजारी, दुःखी, कष्टी माणसं जर गोमातेच्या त्या लहरींमध्ये जर राहिले तर ते सकारात्मक होतात. प्रत्येकाची आपापली एक लहरी असते. बघा काही गावात काही माणसं आहे, सकाळी सकाळी त्यांचं तोंड पा, काम नाही होणार म्हणजे नाहीच होणार. काही गावात माणसं असतात, सकाळी सकाळी त्यांना भेटलं ना ते इतके नकारात्मक करून टाकतात ना, काही खरं नाही, असं वाटतं आजच आत्महत्या करावं, जगूच नाही, इतके नकारात्मक करतात त्या पुढच्या माणसाला. आणि गावात असे काही माणसं असतात इतके सकारात्मक असताना त्यांना जर तुम्ही सकाळी सकाळी भेटले, आता आमचा ओमप्रकाश भाऊ आहे एकदम सकारात्मक, आज महाराष्ट्रभर कळसांचे कामं केले ओमप्रकाश भाऊ, पण इतके सकारात्मक, ती त्यांना भेटलं की माणूस सकारात्मकच होतो. म्हणजे प्रत्येकाचा नकारात्मक किंवा सकारात्मक एक ऑरा असतो, ज्याला आपण लहरी म्हणतो. तर गोमातेचा जो ऑरा आहे तो एवढा सकारात्मक आहे की भाऊ तुम्ही सात्विकच होतो, पॉझिटिव्ह, नकारात्मक विचारच करत नाही, सकारात्मकच करता, पुढेच जायचं म्हणतात, मागे यायचंच नाही म्हणत. आणि ती गोमाता देवानं सांगितलं उद्धवाशी संवाद साधत असताना, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. उद्धवा, निर्लोभपणे निरपेक्षपणे जर आपण गोमातेची सेवा केली तर माझीच प्राप्ती होती. देवानं सांगितलं एरवी तरी कृषीजीने गोधने राखो निवर्तने. तुम्हाला जर तुमची शेती जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला गायींचं संगोपन हे करावंच लागेल. आणि आज शेतकऱ्याची जी वाट लागली ना दादा,
आता इथं शेतकरी किती हातवर करा बरं, शेती करणारे आहे का? आहे. हा, मी तुम्हाला सांगतो काय झाली शेतीची परिस्थिती हो. आज शेतीच्या उत्पन्नावर खरं राहिलं दादा. अहो, या देशामध्ये उत्तम होती शेती, मध्यम होता व्यापार आणि कनिष्ठ होती नोकरी. पण आज देशाची अवस्था झाली, उत्तम झाली नोकरी, मध्यम झाला व्यापार आणि कनिष्ठ झाली शेती. शेतीच्या भरोशावर आज काहीच करता येत नाही. काय झालं? का बरं शेतकऱ्याची अशी वाताहत झाली? एकमेव कारण आहे, ज्या शेतकऱ्यावर गोमातेचा उपकार आहे, शेतकऱ्याच्या पिढ्यानं पिढ्या ज्या जगल्या वाढल्या त्या गोमातेच्या दुधापासून, आणि शेतकऱ्याची शेती जी कसली ना, चापकाचे फटके खांद्यावर आहे ना, पाठीवर आहे ना, बैलांनी खाल्ले, आणि आपल्या पिढ्यानुपिढ्या तो उपकार आपल्यापर्यंत आलाय. आणि ह्या देशामध्ये आपण गाय वाचवू शकत नाही, हा ईश्वराचा आपल्याला लागलेला शाप आहे. पुन्हा सोन्याचे दिवस येतील, पुन्हा सोन्याचा दूर निघेल, पुन्हा आमचा शेतकरी शेतकरी म्हणून श्रीमंत होईल. फक्त त्याला एक संकल्प करावा लागेल की या देशामध्ये गायी कापणाऱ्यांना आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणार. आणि मी नाही सांगत महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली ना की आता भगवा फडकावणार आणि पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करणार, तेव्हा शिवरायांनी पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसायांचे हातपाय तोडायचं काम शिवरायांनी केलं. शिवरायांचे अस्सल पत्र आज अस्तित्वात आहे की ज्या पत्रांमधनं ते सहकार्यांना सांगताय, पोरांनो गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे, गायींचं रक्षण केल्याचं खूप मोठं पुण्य आहे, हे शिवरायांनी पत्रांमधनं सांगावं. आणि ती शिवरायांनी सुरू केलेली मोहीम आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, गोरक्षणाची चळवळ राबवा. आज आमचे हिंदुत्ववादी संघटनांची पोरं हायवेच्या कडेला उभे राहतात, मनगट मोडून घेतात, गुडघे फोडून घेतात, ऍक्सिडेंट होतात पोरांचे, अनेक गोरक्षक दारातीर्थी पडताय. कायदे करून फक्त चालणार नाही, सगळ्यांना धर्मनिष्ठ व्हावं लागणार आहे. कायदा 2015लाच केला, मोदी सरकार आलं आणि 2015ला महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला बरं का भाऊ, राज्यपालांच्या सहीनं, की ह्या देशामध्ये गाय आणि गायीचा वंश कापता येणार नाही असा कायदा झाला. आता विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी हिंदुत्ववादी सरकारनं गायीला राज्यमातेचा दर्जा दिला, तरी गो हत्या थांबली का? का थांबत नाही सांगू? कायदे करून होणार नाही. इथे जन्माला आलेल्या हिंदूला गायीचं महत्व समजून घ्यावं लागल आणि त्याला कट्टर व्हावं लागल की गाय जर कोणी कापली तर आम्ही त्याला ठोकणार. तुम्हाला अहो ते योगी आदित्यनाथ म्हणाले होते उत्तर प्रदेशमध्ये, अहो हिंदू राष्ट्रच आहे, फक्त इथं जन्माला आलेल्या हिंदूला हिंदू असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. त्याने म्हटलं पाहिजे गर्व से कहो हम हिंदू है, त्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या देवाचा, आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा. जर आमच्या देवाने गायी पाळल्या, जर आमच्याकडे तिला मातेचा दर्जा आहे, तर त्याची तस्करी आम्ही या देशात होऊ देणार नाही. हा संकल्प प्रत्येक हिंदूने केला पाहिजे. पुढच्या काळात आपल्याला गोरक्षण करता आलं तर ठीक, नाही करता आलं, जे करताय त्यांना आपण पाठबळ दिलं पाहिजे. आज शहरांमध्ये कामाला, उद्योगाला, व्यवसायाला असणाऱ्या लोकांनी त्यांच्या उत्पन्नातला काही भाग काढला पाहिजे स्वामीजी. आणि जे जे गोसंगोपनाचं कार्य करताय, गोशाळा चालवताय, त्या गोशाळेला आपली भरीव वर्गणी द्यायचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. मी नाही म्हणत प्रत्येक जण शेण काढान, गोमूत्र भरान, झाडून काढान, गायी पाळा, नाही शक्य प्रत्येकाला. पण आपण आज असे काही आपले हिंदुत्ववादी सहकारी आहे की जे राहतात अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, पण तिकडून गोसेवेसाठी निधी पाठवतात जिथे गोशाळा चालतात. मग प्रत्येक हिंदू जर दादा तेवढा, आज आपल्याला 35 लाखाचा बैल घ्यायची तयारी आहे गाड्यासाठी. तुमच्याकडे तर लई गाड्यांचा मोठे मोठे पट्टे आहे तुमच्याकडे प्रसिद्ध गाड्यांच्या बाबतीतला अभिमान आहे आम्हाला त्याचा. पण मी काय म्हणतो, एखादा जर तुमचा गाडा मालक 35 लाखाचा बैल घेऊ शकतो ना, माझी पूर्ण खात्री आहे 35 लाखाचा बैल घेणारा गाडा मालक 500 गायी एकटा सांभाळू शकतो. ती आमची वृत्ती कधी जागृत होईल? जेव्हा आम्हाला धर्माबद्दल अभिमान वाटेल ना, तेव्हा जागृत होईल. आमच्या शिवरायांनी जर आम्हाला सांगितलं की गायींचं रक्षण केल्याचं पुण्य आहे, तर आम्हाला गायीचं महत्व कळालं पाहिजे. आणि ती फार पवित्र सांगितली दादा, एवढी पवित्र सांगितली, एवढी पवित्र. तुम्ही दत्त महाराज बघा, गोपाळ कंसासारखा राक्षस पाडायला आधी कृष्णानं सुद्धा गोमातेची सेवा केली, तेव्हा कंस पाडायची ताकद आली आमच्या गोपाल कृष्णामध्ये. म्हणजे गाय तुम्हाला समृद्धच करते, तुम्हाला ताकदच देते, तुम्हाला भरीव बनवते. गाय विश्वाची माता आहे महाराज, सगळ्यांचा जगण्याचा आधार गोमाता आहे. आणि ती आपल्या धर्मशास्त्रामध्ये पवित्र सांगितली आणि आज तिची तस्करी चालू आहे. माझं जे परधर्मियांशी भांडण आहे ना, ते ह्याच कारणानं आहे की आमच्या हिंदुस्थानामध्ये जर एखाद्या हिंदू बांधवाच्या घरात 10 भाकरी केल्या ना, त्यातली 1 भाकर तो गाईला खाऊ घालतो.
आणि याच देशात राहून याच देशाचं मीठ खाऊन याच देशाच्या योजना घेऊन काही हरामखोर लोक भाकरी सोबत गाय खातात, हे आमचं भांडण आहे. काय संबंध आहे? जर आमच्या देशामध्ये ह्या गाय गोमातेला जर उच्च दर्जा आहे, ती देवाऱ्यातली देवता आहे, तर कशी कुणाची हिंमत होत असेल तिच्यावर सुरा चालवायची? याचं एकमेव कारण आहे, हिंदू धर्म संपवायचा, हिंदू संस्कृती संपवायची आहे आणि या देशातलं हिंदूंचं अस्तित्व संपवायचं नाही होऊ देणार. पुढच्या काळामध्ये तर अनेक आज 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 गावात गोरक्षक तयार झाले. ओंकार महाराज अवघड झालंय सध्या जर बेजार कशाला आहे तर गोतस्करी करणं अवघड झालंय, सगळ्यांना कळतंय. पुढच्या काळात जर आपली ती वज्रमुठ बांधून राहिली तर आपली गोमाता सुरक्षित होणार आहे, पर्यायाने आपला हिंदू धर्म सुरक्षित होणार आहे. गाय पवित्र सांगितली, गायी बरोबरच पवित्र सांगितली ती गंगा माता. आणि तुम्ही निरीक्षण करा, हिंदू धर्मात जे जे पवित्र सांगितलं ना तेच संपवायचं षडयंत्र सुरू आहे. गाय पवित्र सांगितली, सुरा चालवायचा. आणि गंगा पवित्र सांगितली ना, तिच्यात कत्तलखान्याचं रक्त सोडायचं, तिच्यात केमिकल युक्त पाणी सोडायचं. आळंदीतला प्रश्न होता, गंभीर प्रश्न होता. त्या आळंदीमध्ये इंद्रायणी माता देऊवरनं येते आणि त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरात कुदळवाडी भाग आहे, अनेक जिहाद्यांनी तिथं अतिक्रमण केलं होतं आणि अतिक्रमण करून वेगवेगळ्या केमिकल युक्त कंपन्या चालवत होते आणि ते केमिकल युक्त पाणी इंद्रायणीच्या पाण्यात सोडत होते आणि पुढे आळंदीत आलं की वारकरी ते तीर्थ म्हणून पियत होते. मागच्या काळात आमदार महेश दादा लांडगे पाटलांनी संघर्ष केला आणि ते सगळं अतिक्रमण हटवलं, इंद्रायणी मातीत येणारं केमिकल युक्त पाणी बंद झालं. का? तर आमच्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला मी खरं सांगतो, आपल्याला जर पावित्र्य कशाचं सांभाळावं लागणार, ते गावाच्या कडेला आपल्या ज्या नद्या आहे ना, यांना हलक्यात घेऊ नका. गटार झाली ना त्यांची दादा, वाईट वाटेल तुम्हाला मला बोलणं, पण कोणी ड्रेनेजचं पाणी सोडतंय, कोणी साबणीचं पाणी सोडतंय, कोणी कंपनीचं केमिकल सोडतंय, कोण कत्तलखान्याचं रक्त सोडतंय. संपून जाईल आपला समाज. ही गोमाता असेल, गंगा माता असेल, ही देशाची अस्मिता आहे, अभिमान आहे, देशाचं अस्तित्व आहे. अहो आमच्या साधू संतांनी तर गंगा इतकी पवित्र सांगितली, स्नान सोडा, वाचेने जरी गंगा वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोषे जाती भंगा, सकळ दोषे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी हो, दृष्टी पडता ब्रह्म हो, दृष्टी पडता ब्रह्मगिरी हो, दृष्टी पडता ब्रह्मगिरी हो. जय श्रीराम. जय श्रीराम. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जाती भंगा. वाचेने जरी गंगा म्हणालं तरी सगळे दोष जळून जातात, पाप संपतं दादा. एवढं गंगा मातेचं महत्व आहे ना. आपल्या जुन्या लोकांना ते माहित होतं, म्हणून पोरींचेच नावं ठेवताना काय गंगूबाई. अहो या वाकाऱ्यांच्या घरात सुद्धा कोण आहे माता? गंगूबाई माता आहे. काय दादा आहे वैशिष्ट्य पहा ना तुम्ही. भागीरथी, पोरांचे नाव राम लक्ष्मण. अरे या इंग्रजांनी घोटाळा केला. हे इंग्रज आपल्याकडे आल्यापासून 3 नालायक लोक आले आपल्या देशात. मम्मी, पप्पा आणि पप्पू. ही नाव नव्हती आपल्याकडे दादा. डॅडी, डॅड,
गेली, मेली मेली ती आई बाबा गेली. पॉप्स. पॉप्स आला, पॉप्स डॅडा आला. ते बघ सांगताय. भाकर गेली, चायनीज आलं. खा शेवाया. मॅगी आली, करा पोट खराब. टिफिनला मॅगी, कुरकुरे. मी तुम्हाला सांगतो, जे जे पोरं कुरकुरे खातील ना, भविष्य काळात कुरकुरच करणार. गुडघे दुखत आहे, कंबर दुखत आहे, पोरं व्हायना. मी तुम्हाला सांगतो, सगळा प्रॉब्लेम होणार आहे. मॅगी, कुरकुरे. अहो, आपली संस्कृती लय थोरे हो. असला आहार विहार आहे आपला, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बा सर निद्रा बहुबा. मी तुम्हाला सांगतो, पिझ्झा खाणारे, बर्गर खाणारे, मॅगी खाणारे, पोट खराब आहे यांच्या अख्ख्यांचे. आमचा भाऊ, तुम्ही सांगितलं, मॅगी खाऊन 15 म्हणजे जवळजवळ महिनाभर आहे ना तो मॅगी खात होता. आणि नंतर त्या पोटामध्ये प्रॉब्लेम सुरू झाला. डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं, यांची पचन क्रिया पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे. आणि ती बरोबर होईल का नाही याची खात्री नाही म्हटले. मी आवर्जून तुम्हाला सांगतो, पिझ्झा बर्गर आहे ना, 6 महिन्यातून एकदा ठीक आहे, 6 महिन्यातून एकदा. आपलं किती चालू आहे तुम्हीच बघा. झोमॅटो स्विगी आल्यापासून तर लय वाटोळ झालं. इकडे आहे का झोमॅटो स्विगी? अहो, लय प्रॉब्लेमॅटिक आहे ते. कधी ऑर्डर ठोकताय, येऊ द्या पिझ्झा. कधी ऑर्डर ठोकताय, येऊ द्या बर्गर. कधी ऑर्डर ठोकताय, येऊ द्या चायनीज, मॅगी. हा तेच ना, त्या कंपन्यांचा चाललाय विषय. वाईट आहे, वाईट आहे. मी तुम्हाला सांगतो, अजून आपल्याला सुधारायला चान्स आहे. अहो, जुनी लोक लय लय असलं मॅगी बर्गर नव्हते खात, दुधात भाकरी चुरून खायचे. वस्तुस्थिती ती तळमळ आहे त्यांची. मी काय म्हणतो माहितीये का, अहो आता काय अडचणी सांगावं दादा. आज आपला हिंदू धर्म आहे ना संकटात आहे. अहो खरंच संकटात. पूर्वी आपल्या घरात किमान 5-5 भाऊ होते दादा. आता प्रत्येकाच्या घरात गेल्यावर पोरं किती हो प्रत्येकाला? एखादा पोरगा किंवा एखादी मुलगी. संपला विषय. दादा ही धोक्याची घंटा आहे. मागच्या काळात ते जे चालवलं ना, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. अहो, हिंदूंनी मनावर घेतलं फक्त हम दो हमारे दो. आणि पुढची पिढी तर अजून ऍडव्हान्स निघाली. ते म्हटले हम दो हमारे दो नि कंट्रोल नाही होणार लोकसंख्या हिंदुस्थानाची. हम दो हमारा एकच. एकावर आली हो. आणि मला सांगा, ही एकुलती एक पोर आपण सैन्यात पाठवणार आहे का? भारताच्या सैन्यात पाठवाल का तुम्ही एकुलता एक पोरगा? एकुलता एक पोरगा पोलीस प्रशासनात पाठवाल का? एकुलता एक पोरगा राजकारणात सक्रिय कराल का? नाही करणार. मग सैन्य हिंदूंच्या ताब्यातून जाईल, पोलीस प्रशासन हिंदूंच्या ताब्यातून जाईल, राजकारण हिंदूंच्या ताब्यातून जाईल. राहील काय मग? आणि हिंदूंनी मनावर घेतले एखादं पोरग जन्माला घालायचं. आणि बाकीच्या धर्माच्या लोकांकडे बघा तुम्ही, डझनानी पोरं, डझनानी. दरवर्षी पेडा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेडा, पेडा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेडा. फॅक्टरी बंदच नाही हो. आणि या वस्तुस्थिती आहे. तोंड वाईट करताय. मी तुम्हाला सांगतो, जो राम राम म्हटलं तोंड वाकडा करतो ना, तो औरंग्याच्याच पोटचा आहे, हिंदूच्या पोटचाच नाही तो. वाह वाह वाह, क्या बात है. वाह. अहो मला दादा, मला आला तो अनुभव. मला सुद्धा तो अनुभव आला परवा. आता मला सवय दादांसारखी. मी म्हटलं जय श्रीराम. ते काय म्हणतंय, मला बीजेपीचं काम करता वाटतं. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं राव, तुझ्या घराण्यात कोणी नव्हताच का रामराव? म्हटलं होता की मा पंजाच रामराव होता. म्हटलं तो बीजेपीनेच काढला होता का? अरे काय आपण चाललोय कुठं राव? एखादा पक्ष, एखादी संघटना जर रामाचं उदात्तीकरण करत असेल तर आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे का? आपल्याला लाज वाटायला पाहिजे? आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे ना. जो रामाचा प्रचार करीत असेल त्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आपण तोंड वाकडं करतोय. राम आपल्याला कुठल्या पक्षाने नाही दिला, वाल्मिक महर्षींनी दिलाय, साधू संतांनी दिलाय. आणि हे हिंदूंच्या रासाला कारण आहे ना, जास्त हिंदू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, मला परधर्मीयांची भीती नाही वाटत, त्यांना आपण पुरून उरू. पण हिंदू धर्मात जन्माला येऊन जे हिंदुत्वाचा विरोध करताना ते धर्मासाठी जास्त घातक आहे. लोहे को लोहा काटताय. झाड वृक्ष तुटत होते ना पूर्वी,
तो कुऱ्हाडीचा दांडा मदत करायचा म्हणून तुटत होते. आणि ती वस्तुस्थिती आज झालेली आहे. आपल्याला तर आपल्या संस्कृतीचं सगळी संस्कृती परंपरा आपला सगळा संपवायचं काम चालवलंय. मला वाटतं या गोल्डमॅनच्या गळ्यात जर तुळशीच्या माळा घातल्या ना, कीर्तन सांगेल कीर्तन. वा वा वा. एक 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 हिंदू धर्माचा चांगला कीर्तनकार पुढे बसलाय. अहो इतके महत्वाचे मुद्दे ते सांगताय ना, इतके महत्वाचे मुद्दे सांगताय. मी म्हणतो फक्त फेटा बांधावा आणि कंबर बांधावा. या वारकरी संप्रदायाला एक गोल्डन मॅन कीर्तनकार भेटल. म्हणून तर मी सगळं त्यांचं प्रत्येक वाक्य ऐकतोय आणि ते तुम्हाला सांगतोय. ती सगळी जी आहे ना ती तळमळे, आणि ती धर्माबद्दलची तळमळे, ती संस्कृतीबद्दलची तळमळे. हे असं चालत राहिलं तर पुढच्या काळामध्ये अवघड होऊन जाईल. त्यामुळं आपण सुधारलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये पुन्हा मुलींचे नावं गंगा ठेवले पाहिजे, भागीरथी ठेवली पाहिजे, आपल्या मुलांचे नावं राम लक्ष्मण ठेवले पाहिजे. ती काळाची गरज आहे. आणि गंगा माता इतकी पवित्र आहे की तिचं नाव घेतलं तरी आपले दोष जाळतात. पण मायबापांनो, आपल्या धर्मशास्त्रानं जे आपल्याला शिकवलं, एवढी जरी गंगा पवित्र असली तरी एका विशिष्ट काळी मात्र ती अपवित्र होते. ऐका आता 10 मिनिटात मला संपवायचे कीर्तन. महत्वाचे मुद्दे सांगतो. 28 युगांपासून विटेवरती जो पांडुरंग परमात्मा उभा आहे तो एका भक्तामुळे आला, आणि त्या भक्ताचं नाव आहे पुंडलिक. पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. दादा, पुंडलिकाला भेटायला देव आला, पण त्या पुंडलिकाचं पूर्वाश्रमीचं जीवनचरित्र काही तेवढं चांगलं नाही. तो निष्ठावंत बायको भक्त होता. आम्ही फक्त बायको भक्त या कॅटेगरीतला तो पुंडलिक. बायको म्हणाल तेच खरं. त्या पुंडलिकाच्या आईबापाला इच्छा झाली की माणसानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी यात्रेला गेलं पाहिजे. म्हणून त्याने त्या आईबापानं पुंडलिकाला इच्छा प्रगट केली, बाळा आम्हाला काशी यात्रेला जावं वाटतंय रे, नेतोस का? तो पुंडलिक म्हणाला, निघा, मी का नेऊ तुम्हाला? आणि जाच म्हटलं, तुम्ही कुठं आलं घरात का असतातच बसलेले, थोडे आम्हाला जगू द्या की. वाईट वाटलं म्हाताऱ्या आई बापाला. जन्माला ज्याला घातलं, लहानसा मोठा केला, तो असं बोलतोय. म्हाताऱ्या आई बापानं चालायला सुरुवात केली. 1-2च दिवस गेले. त्या पुंडलिकाची पत्नी पण म्हणाली, अहो त्यांना पाठवलं यात्रेला, मला लावलंय तर धुणं भांडे करायला, मला पण जायचंय काशी यात्रेला. पुंडलिक एका पायावर तयार झाला आणि पुंडलिकाला बायकोला घेतली, दरवाजाला कडी लावली आणि दोघं नवरा बायको पण काशी यात्रेला निघाले. आता किरण महाराज म्हातारा जोडपं किती चालणार चालून चालून. हे तरुण जोडपं 1.5 दिवसात तर आईबापापर्यंत जाऊन पोहोचलं. त्या आईबापाला इतका आनंद झाला, जाऊ द्या उशिरा का होईना पण पुंडलिक आला. पुन्हा सगळा परिवार सोबत चालू लागला. चालल्यानंतर आई म्हणाली, बाळा माझे गुडघे दुखताय रे. बाप म्हणाला, बाळा माझं कंबर दुखतंय रे. बायको म्हणाली, मलाही त्रास होतोय. तर इतिहास असं सांगतो की त्या पुंडलिकाने आईबापाच्या गळ्याला दोऱ्या बांधल्या, बायकोला खांद्यावर घेतली, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, आणि पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाला दोऱ्या बांधून असा खेचत खेचत निघाला पुंडलिक, बायकोला खांद्यावर घेतली. हे चरित्र जेव्हा मी वाचत होतो ना अण्णा, तेव्हा विचार असा केला, त्या काळात एकच पुंडलिक होता म्हणून ट्रेंडिंगला आला. 2025 मध्ये घराघरात पुंडलिक झाले, कोणाकोणाला ट्रेंडिंगला आणायचं? आज सगळ्यात मोठी दुर्दैवी परिस्थिती जर काय समाजामधली, ऐका रे, लय आपल्याला लय काम करावं लागणार आहे. अहो देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, बरोबर? या 75 वर्षामध्ये वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती का वाढायला पाहिजे होती? खरं उत्तर असं आहे, बंद व्हायला पाहिजे होती. वृद्धाश्रमच बंद करायला पाहिजे होते, कारण आता समाज समृद्ध झाला, प्रत्येकाला मरेपर्यंत टिकल एवढं अन्नधान्य प्रत्येकाला मिळतंय, उपासमारीची वेळ नाही राहिली देशात. मग वृद्धाश्रम राहायची कारण काय? बंद व्हायला पाहिजे होते वृद्धाश्रम. पण वस्तुस्थिती अशी आहे, वृद्धाश्रम बंद झाले नाही, वृद्धाश्रमांची संख्या कमी झाली नाही, वृद्धाश्रमांची संख्या वाढली. हो, मग आपण म्हणतो आम्ही लय शिकलो, आम्ही लय सुशिक्षित झालो ना, आम्हाला लय अक्कल आली. काय अक्कल आली आम्हाला? अहो आपल्या धर्मशास्त्रानं जर पहिला सिद्धांत काय दिला, मातृदेवो भव पितृदेवो भव, सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेसे किर शरीरे लोनखी जाओ. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थासी. एखादं अख्खं गाव जर तीर्थयात्रेला निघालं
आणि एखाद्या मुलाचे म्हातारे आईबाप जर आजारी असतील ना, त्या पोरानं चौकात उभं राहून सांगितलं पाहिजे, गावकऱ्यांनो तुम्ही तीर्थयात्रेला जा, माझी तीर्थयात्रा माझ्या घरात आहे, माझे आई वडील. त्याने आजारी आई बापाला सोडून वेगळा वेगळा कोणता परमार्थ करायची गरज नाही. आई बापच सर्वस्व आहे दादा. आणि आज पोरांना तेच शिकवलं जात नाही हो. पोरांना आज A to Z शिकवलं जातंय, 0 to 100 शिकवलं जातंय, म्हणजे पैसा कमवायची विद्या शिकवली जाते हो. पण ज्यांनी जन्माला घातलं त्यांचं महत्व. अहो परवा मी पुण्यावरनं याला चाललो होतो नाशिकला, आणि आळेपाट्याच्याच तिथं माझ्यासमोर एक गाडी थांबली, आणि त्या गाडीतून एक 2 वर्षाचं पोरगं उतरलं, आणि ते रस्त्याच्या कडेला शिला बसलं. शिला थोड्या वेळाने तिची आई उतरली, पाण्याची बाटली घेतली, ती त्या पोराची शी साफ करत होती, डुंगण धुवत होती, आणि माग उभं राहून एक माणूस शूटिंग काढत होता. मला इतकं वाईट वाटलं, म्हटलं काय नालायक माणूस आहे. राग राग मी गाडीतून उतरलो, गेलो, त्याचा मोबाईल हिसकावला. म्हटलं अक्कल आहे का काय, कशाला शूटिंग काढतोय. तो म्हटला महाराज तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं. म्हटलं कोण आहे तू. म्हटलं अहो मी दुसरा तिसरा कोण नाही, त्या मुलाचा बाप आहे, त्या बाईचा नवरा आहे. म्हटलं गादाडे असशील बाप असशील नवरा, पण शूटिंग काला काढतो. तो म्हणतो काय करता महाराज, काळच लय बदललो, हे पेपर मध्ये रोज वेगवेगळं वाचायला मिळतंय, इलेक्ट्रॉनिक मीडियावर वेगवेगळं पाहायला भेटतंय, सोशल मीडियावर वेगवेगळं पाहायला भेटतंय. लहानचे मोठे करायचे, आपण फाटके बनियान घालायचे, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवायच्या, स्वतःच्या इच्छा आकांक्षा गुंडाळून ठेवायच्या, आणि यांच्यासाठी राब राबायचं, स्वतःचं आयुष्य घालवायचं, स्वतःचं तारुण्य घालवायचं, स्वतःच्या इच्छा मुरगळून मारून टाकायच्या स्वतःच्या इच्छा. का तर माझे पोरं मोठे झाले पाहिजे, माझा परिवार आनंदाने जगला पाहिजे. आणि राव मोठं झाल्यावर हे आपल्याला मानत नाही, हे आपल्याला विचारतात गाव इतकं पुढे गेलं, चुलते इतके पुढे गेले, मामा इतके पुढे गेले, मित्र इतके पुढे गेले, आणि तुम्ही काय करीत होते आमच्यासाठी. कदाचित हे माझं कार्ट उद्या मोठं होईल, आणि मोठं झाल्यानंतर आम्हा दोघा नवरा बायकोला पुढे बसवल, आणि आम्हाला म्हणल आई बाबा जग इतकं पुढे गेलं आणि तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय. त्याला व्हिडिओ दाखवेल, बाळा डुंगन धुतलं डुंगन. अहो मुद्दा इतका सोपा आहे, इतका सरळ आहे. आई बापाबद्दल आपल्या 1 नाही 1 लाख तक्रारी असतील तुमच्या माझ्यासह. कोणाचेच आई बाप परिपूर्ण नसतात. माझ्याही तक्रारी आहे, तुमच्याही तक्रारी आहे, की बाबांनी तेव्हा ठरवलं असतं तर तो प्लॉट घेता आला असता, आईने तेव्हा ठरवलं असतं तर तितकं सोनं करून ठेवता आलं असतं. अशा तक्रारी तुमच्या माझ्यासह सगळ्यांच्या आहे. पण खरं सांगू, या जगाच्या पाठीवर ढुंगणावर लाता मारून हाकलून देणारी माणसं तुम्हाला पावला पावलावर भेटतील, पण ढुंगण धुवून आपल्याला माणसात बसवणारे फक्त आई बाप आहे, दुसरे कोण नाही. कोण महाराज अवशेमड पोरग जवळ आलं तर कोण जवळ नाही करत, त्याची आई कुठे याचा बाप कुठे म्हणतात. गोंडस पोरग कोणाला कडेवर घ्यावा वाटत. पण जेव्हा आपल्याला काय कपडे घातले पाहिजे, नाक कसं ठेवलं पाहिजे, शरीर कसं धुतलं पाहिजे, अग्नीपासून स्वतःला वाचवलं पाहिजे, उष्णतेपासून स्वतःला वाचवलं पाहिजे, थंडीपासून वाचवलं पाहिजे, हे कळत नव्हतं ना, तेव्हा ती आईच होती हो कान टोपी आपल्या डोक्यात घालणारी. बाळा थंडी लय, डोक्यावर टोपी घाल. बापच होता रे, तिकडे जाऊ नको कुत्रा चावल, रस्त्यावर जाऊ नको गाडीला धडकशील. कोण करतं हो हे सगळं. अहो लाख तक्रारी असू द्या आपल्या आई बापाबद्दल, पण आपल्याला माणूस म्हणून माणसात बसवणारे फक्त आई बाप आहे, दुसरे कोण नाही. आज तुम्ही विचार करा ना, प्रत्येक जण स्वार्थाचा विचार करतोय, माझा काय फायदा, माझा काय फायदा, माझा काय फायदा. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अहो लाभाविन प्रेम करणारे या जगाच्या पाठीवर फक्त आई बाप आहे. अहो या अशोक भाऊला पण एवढं दिलं ना देवानं भरभरून, काय उत्तर आहे माहितीये, काय नाही बापू, साईबाबाची आणि आई बापाची कृपा आहे, बाकी काय नाही. आई बापाची कृपा आहे म्हणतात. सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की. मी म्हणतो आज या साईबाबांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कीर्तनातून काय घेऊन जायचं, तर एक मात्र घेऊन जायचं. आजपर्यंत आम्ही आमच्या आईशी कसंही बोललो असेल, आजपर्यंत आम्ही आमच्या बापाशी कसंही बोललो असेल, त्यांची किंमत आम्हाला कळली नसेल, पण आजच्या कीर्तनातनं
आम्ही सिद्धांत घेतला की या जगात दिसणारा, बोलणारा, आपल्या जवळपास हालचाली करणारा, चालता बोलता देव जर कोण आहे तर ते आपले आईबाप आहे. ते चालते बोलते देव आहे आपले. त्यांची आपण सेवा केली पाहिजे. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण केली पाहिजे. मला दादा एखाद्या घरात गेलो आणि तिथं बैठकीत बसलेल्या म्हाताऱ्या आईला जर एखादं पोरगं म्हटलं ना म्हातारे घरात होय, मी बाहेर निघतो. ते म्हणतात का? मी म्हटलं का बरं म्हातारीला आत होय? नाही म्हणे तिला माणसात बोलायचं कळत नाही. मी बाहेर निघतो. ते म्हटले तुम्हाला कशाचा राग आला? म्हटलं अहो तुम्ही आईचे नाही झाले, आमचे कधी होणार? ज्या घरात आई बापाचा मान राखला नाही जात त्या घरात मी पाणी सुद्धा पेत नाही. तुम्ही सुद्धा संकल्प केला पाहिजे. ज्या घरामध्ये आई आणि बापाला किंमत नाही, ज्या घरामध्ये आई बापाला अपमानास्पद वागणूक आहे, संबंध तोडून टाका त्यांच्याशी. आणि ते जर म्हटले ना काहो फोन करत नाही, काहो बोलत नाही, त्यांना उत्तर एकच द्यायचं, भाऊ तुम्हाला माणसात बसवणारे आई बापाचे नाही झाले तुम्ही, आम्हा पाहुण्या रावळ्यांचे कधी होणार? अहो जो आई बापाचा नाही झाला तो कोणाचाच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रावला या मुघलांच्या छाताडात. पण लोकांनी विचारलं कसा एवढा मोठा विजय मिळाला? त्यांनी उत्तर काय द्यावं? हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आणि ती श्री म्हणजे राजमाता जिजाऊ आहे, दुसरी तिसरी कोण नाही. ती जिजाऊ आई साहेबांची इच्छा होती बाळा आपण करू शकतो, आपण रावणाला ठोकू शकतो, तर औरंग्या की झाडकी पत्ती आहे. आणि ती शिकवण त्या मातेने दिली आणि त्याचा परिणाम शिवराय घडले. पुंडलिकाला त्या आईबापाचं महत्व काही कळालं नाही. ओढत निघाला, खेचत निघाला, पुढे जाऊन थांबला तो कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये. आई थकली होती झोपी गेली, बाप थकला होता झोपी गेला, बायको दमली होती झोपी गेली. पुंडलिकाला काही झोप लागे ना. पुंडलिक 7-8 उघड्या डोळ्यांनी जागाच. मध्यरात्रीच्या समयाला 3 अत्यंत काळ्या कुरूप कबिन स्त्रिया त्या कुकुटमुनीच्या आश्रमाच्या दिशेने आल्या. एकीने झाडून घ्यायला सुरुवात केली, दुसरी सडा टाकू लागली, तिसरी रांगोळी घालू लागली. त्या साधू सेवेचा परिणाम असा झाला, पंच उषक काल होत असताना पहाटेच्या प्रशांत समयी या 3ही स्त्रिया जेव्हा परतीला निघाल्या तेव्हा बघावं आणि बघत राहावं असं लावण्य त्यांना प्राप्त झालं. प्रचंड सौंदर्य प्राप्त झालं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. आल्या तेव्हा यांच्याकडे बघवे ना आणि निघाल्यात तेव्हा यांच्यावरची नजर हटे ना, एवढं सौंदर्य यांना प्राप्त झालं. काय हा चमत्कार? म्हणून पुंडलिक पुढे गेला, नमस्कार केला, म्हणाला माते आपण आलात तेव्हाही मी तुम्हाला पाहिलं, तेव्हा मला तुमच्याकडे बघवे ना इतक्या कुरूप तुम्ही दिसत होत्या, आणि आता निघालात तेव्हा तुमच्यावरची नजर हटे ना, एवढं लावण्य तुम्हाला प्राप्त झाले, हा चमत्कार काय? तेव्हा त्यांच्यातील एक स्त्री बोलू लागली, हे पापी पुंडलिका, तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये येतात, स्नान करतात आणि तुमचं पाप आमच्या पात्रामध्ये विसर्जित करतात, पुनीत होऊन निघून जातात. पण आम्ही पवित्र असतो, पण तुमचं पाप विसर्जित झाल्यामुळं आम्हाला देखील अपवित्र प्राप्त होतं, आम्हाला देखील मालिन्य प्राप्त होतं. जरी आम्ही पवित्र असलो पण तुमचं पाप आमच्या पात्रात टाकल्यामुळं आम्हाला मालिन्य प्राप्त होतं. आणि ते मालिन्य घालवण्यासाठी आमच्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो, आम्हाला संतांचं दर्शन करावं लागतं, तेव्हा आमची पापं धुतली जातात आणि आम्ही पुन्हा पूर्ववत स्वरूप प्राप्त करतो, पुन्हा पवित्र होतो आणि पतितोद्धाराच्या कामाला जातो. एवढे भगवंताचे भक्त पवित्र असतात. पहिलं शरण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 शोभते अच्युत सर्व काळ, शोभते अच्युत तयाच्या चिंतने निस तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोष, तयाच्या चिंतने तरतील दोष.
गोमाता पवित्र सांगितली, गंगा माता पवित्र सांगितली, पण ती गंगा माता सुद्धा तुमच्या आमच्यासारखे पापी लोक जेव्हा तिच्या पात्रामध्ये स्नान करतात तेव्हा अपवित्र होते. मग त्या गंगा मातेला पवित्र होण्यासाठी पर्याय शिल्लक राहतो. तीर्थे तया ठाया येते पुनीत वावया, संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे, गंगे हुनी थोर साधू शुचिष्मंत. गंगेपेक्षा पण पवित्र जर कोण आहे तर आपल्या हिंदू धर्मानं सांगितलं साधू आहे. आणि बघा प्रयागराज, हा साधू. आज कुंभमेळ्यात जर आपण पाहिलं तर कोणाचा मेळा जमतोय तिथं? साधूंचा जमतोय. आणि आपल्याकडं पद्धत काय, आपली लोक पद्धत फॉलो करत नाही आणि नंतर मग वाईट झालं का पुन्हा ओरडत बसतात. अहो साधू पवित्र इतके की कुंभमेळ्याची पद्धत अशी आहे की पहिला स्नानाचा मान कोणाला राहतो? साधूंला. त्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे दादा. त्याचं कारण असं आहे की पहिला स्नानाचा मान साधूंला. त्याच्या मागचं कारण असं आहे की साधू जेव्हा गंगेमध्ये स्नान करतात तेव्हा गंगा पवित्र होते आणि पवित्र झालेली गंगा तुमचे आमचे पाप धुती. कळालं का? पण आता साधूंच्या स्नानाच्या आधी जर 1.5 आणि 2लाच आपण लोटला लोटी करायला लागलो तर चांगरा चेंगरी होणार ना हो. कळतच नाही आपल्या लोकांना. आता करायचं काय? आता त्यात षडयंत्र वगैरे ते चालू आहे संशोधन. योगीच्या पट्ट्यात सापडल्यावर सुट्टी कोणालाच नाही. पण होईल तेव्हा होईल. पण आपल्या लोकांनी साधूंच्या आधी गर्दी करायचं काही कारण आहे का? आधी साधूला स्नान करू द्या. का तर ते संत इतके पवित्र असतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. मग तुकाराम महाराजांना विचारलं का ते पण तुमच्या आमच्यासारखे 9 महिने 9 दिवसांचा प्रवास करून येतात, मग एवढे पवित्र कशाच्या जोरावर होतात? तर जो वदे अच्युत सर्व काळ, सदा सर्व काळ अच्युताचं नामस्मरण करून त्याचा देह पवित्र होतो. आणि असाच एक संत आपल्या हिंदुस्थानामध्ये जन्माला आले, ते साईबाबांच्या रूपाने. जय जय. साईबाबा जन्माला आले. त्यांनी पाहिलं की या देशामध्ये काही जिहादी प्रवृत्तीचे लोक धर्मांतरण करण्यासाठी टपलेत, हिंदू धर्माचं महत्व कमी करताय. आणि त्या काळात साईबाबांनी एक आवाज उठवला, सबका मालिक एक. सबका मालिक एक म्हणत शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव सुरू केला आणि सगळ्यांचा मालिक राम आहे हे जगाला दाखवून दिलं. बाबांनी सगळ्यांना धडा दिला की सगळ्यांचा मालक जर कोण आहे तर तो अयोध्येचा राम आहे. म्हणून मेल्यावर सुद्धा काय म्हणतात? राम नाम सत्य. आणि जन्माला आलं तरी काय म्हणतात? रामाच्या कृपेने झालं. आणि साईबाबांच्या पुढे सुद्धा काय लावलं? ओम साई राम. म्हणजे साईबाबांच्या नसा नसात चरित्रात जर भिनलाय कोणतं तो राम भिनलाय. आणि ते बाबांनी जगाला सांगितलं की तुम्ही श्रद्धा ठेवा आणि सबर ठेवा, विश्वास ठेवा. राम तुमच्या हाकेला धावून येणार म्हणजे येणार. साईबाबांनी अहो आज अनेक लोक म्हणतात साईबाबा आमचे, साईबाबा आमचे, साईबाबा आमचे. अहो ज्यांनी कपाळाला टिळा लावला, रामनवमीचा उत्सव केला आणि जिथं राहत होते त्या ठिकाणाला द्वारकामाई नाव दिलं, ते साईबाबा फक्त हिंदूंचे. फक्त हिंदूंचे. द्वारकामाई नाव द्यावं जिथं राहिले तिथं. रामनवमीचा उत्सव सुरू केला, कपाळाला टिळा लावला, लांड कपाळ नाही ठेवलं साईबाबांनी. भगवा पटका आपल्या डोक्याला बांधला आणि हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि भगवान श्रीराम घराघरात पोहोचवण्यासाठी आमच्या साईबाबांनी मेहनत घेतली. माझं तर मला वाईट वाटतं जेव्हा मी शिर्डीत जातो. अशोक भाऊ सारख्यांना मोठ्या मंडळीला माझी विनंती आहे की शिर्डीत गेल्यानंतर आहे ना बाबांच्या देवस्थानावर फक्त भगवे झेंडे दिसले पाहिजे, दुसरे झेंडे दिसता कामा नये. अहो बाबांच्या आसपास सगळे होते ना जे बाबांची सेवा करणारे, सगळे आमचे हिंदू बांधव आहे. मग शिर्डीचे कोते पाटील असतील किंवा इतर सगळे भक्त मंडळी असतील, सगळ्यांच्या घरी जाणं भाऊ माझं सगळे. आणि आज बाबांच्या सुद्धा
त्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये काही लोक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताय. अजिबात होऊ द्यायची नाही. बाबांचं भगव्या ध्वजावर प्रेम होतं आणि आमचं सुद्धा भगव्या ध्वजावरच प्रेम आहे. आणि बाबांनी घराघरात राम पोहोचवला. शिर्डीत लोकांना विठ्ठलाचं दर्शन करून दिलं बाबांनी. आणि त्याचं एकमेव कारण बाबा सदा सर्व काळ सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा सर्व काळ बाबा जर जप कोणाचा करत होते तर त्या भगवंताचा करत होते. आणि देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. देवाच्या शोधात निघाले आमचे बाबा. स्वतः देवरूप झाले आणि भक्तांच्या इच्छा आकांक्षा आजही पूर्ण करतात. मला आमच्या अशोक भाऊ वाकारेंनी सांगितलं, जेव्हा जेव्हा वाटलं मार्ग दिसेना, जेव्हा जेव्हा वाटलं आता खचलो, आता शक्य नाही, तेव्हा तेव्हा गाडीला स्टार्टर मारला आणि शिर्डीला गेलो आणि साईबाबांच्या समोर जाऊन बसलो. माझे सगळे प्रश्न मार्गी लागले. आजही बाबा भक्तांची हाक ऐकतात. आजही खचलेल्याला निराश झालेल्याला वाट दाखवण्याचे काम बाबा शिर्डीत बसून करताय. बोळे बोळे बाबा, बाबा बोळे भगवान शंकरासारखे की कशाही भावनेने जरी गेला एखादा तरी त्याचं कल्याण. आला ना तू माझ्यापर्यंत तर तुला वाट दाखवणार म्हणजे दाखवणार. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की अशी श्रीमंत माणसं जर धर्म प्रचारात आली तर नक्कीच आपला हिंदू धर्म पुढे वाढेल, अजून त्याचा विस्तार होईल. दादांनी माझी विनंती आहे की आज दादांकडे बघून असं मला वाटतंय की जेणेकरून दादा किमान 7 पिढ्या टिकल एवढं दादाकडे. दादाने गळ्यात तुळशीची माळ घालावी आणि दादाने हिंदू धर्माला समर्पित व्हावं आणि धर्माच्या प्रचाराला लागावं. शिवराय, संभाजीराजे, साईबाबा यांचं चरित्र घराघरात पोहोचावं. गोमातेची सेवा करावी. हे मोठ्या माणसाचं हे असं वैशिष्ट्य आहे. ज्या झाडाला जास्त फळं येतात ना त्याच्या फांद्या वाकलेल्या राहतात. ही वाकलेली फांदी आहे का? फळं आलेले त्या फांदीला. आणि ज्या झाडाला फळं येत नाही ना त्याच्या कायम टाईट. आज त्यांच्याकडे भरपूर आहे पण ते काय म्हटले, मी काहीच नाही. बघा म्हणजे अशा पद्धतीचे माणसं आमच्या अशोक भाऊंकडे. अशोक भाऊंला सुद्धा आयुष्यात काही कमी पडणार नाही. असे जर सहकारी असतील, असे जर मित्र परिवार असेल तर काय कमी पडणार नाही. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन सम्राट, हरिभक्ती परायण आमचे मित्र ओमकार महाराज जगताप हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कला क्षेत्रातलं युवा पिढीतील एक अत्यंत मोठं नाव आहे. गावोगावचे लोक वाट बघत असतात की आमच्या गावामध्ये एखाद्या तरी कीर्तनाच्या साथीसाठी ओमकार महाराज येतील का अशी वाट बघतात. पण आमचे भजन सम्राट ओंकार महाराज जगताप काय कोकिळा, हा कोकिळा आहे. तर आमचे ओंकार महाराज कोकिळा आहे असे आपले गोल्डन मॅन दादा सांगतायत. तर ओंकार महाराज गेली 2 वर्षापूर्वी इकडं आले आणि त्यांनी जेव्हा अशोक भाऊ वाखाऱ्यांचं काम बघितलं की धर्मासाठी समर्पित होणारा हा एक समाजसेवक आहे, धर्मनिष्ठ धर्मसेवक आहे, साईबाबांचा साई भक्त आहे. आणि म्हणून दरवर्षी आमच्या अशोक भाऊंसाठी ओंकार महाराजांनी शब्द दिला की मी तारीख या वर्षी कार्यक्रम झाला की पुढच्या वर्षीची लिहून ठेवतो. आणि ओंकार महाराज कुठेही असो, देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात असो, पण अशोक भाऊंच्या आजच्या या उत्सवासाठी 24 फेब्रुवारी त्यांनी लिहून ठेवलेली आहे. आज सुद्धा सिन्नरला आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या गावामध्ये निपाड तालुक्यात तामसवाडी गावात मोठा शिवरात्रीचा महोत्सव सुरू आहे. पण ओंकार महाराजांनी सुहास अण्णांना सांगितलं की माझं दरवर्षीचं तिथं जाणं आहे, माझा शब्द गेलेला आहे. आणि अण्णा सुद्धा म्हटले की आजच्या दिवस तुम्हाला मी मोकळीक देतो. आणि अण्णांनी शब्द दिला सुहास अण्णांनी. आणि ओंकार महाराज इकडं आले, त्यांच्या सगळ्या सहकार्यांना देखील घेऊन आले. महाराष्ट्रातील आज वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध विनेकरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं की कीर्तनामधलं सौंदर्य, भाव, भक्ती, प्रेम वाढवण्याचं जे काम करताय असं वारकरी संप्रदायाचं वैभव आमचे किरण महाराज सानप विनेकरी, त्यांना सुद्धा आज गावोगाव मागणी आहे. तर असे किरण महाराज सानप यांना ओंकार महाराजांनी सांगितलं की आपल्याला एका साई भक्ताच्या कार्यक्रमाला जायचंय. किरण महाराजांनी वेळ दिला. त्याचप्रमाणे
आमचे संगीत अलंकार भजन सम्राट रेवणनाथ महाराज पाटील यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. संगीत विशारद आमचे हरिभक्तीपरायण विशाल महाराज आळंदीकर, ओंकार महाराजांचे गुरुबंधू, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मृदंग सम्राट आमचे विठ्ठलजी महाराज जमदाडे परभणीकर व मृदंग सम्राट आमचे नितीन महाराज गोडसे संगमनेरकर, या मान्यवरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये आमच्या अशोक भाऊंना वेळोवेळी साथ देण्याचं काम, सहकार्य करण्याचं काम ज्यांनी केलं व आजचा महाप्रसाद ज्यांच्या वतीनं दिला जातोय, असे महाप्रसादाचा कार्यक्रम यानंतर होणार आहे व या मंदिर निर्मितीमध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य आमच्या अशोक भाऊंना केलं असे ओमप्रकाश देवराम साखरे भाऊ हे देखील या कार्यक्रमासाठी खूप धावपळ करतात, स्वतःची कामं बाजूला ठेवतात आणि अशोक भाऊंसाठी इकडे येतात. त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा वाखारे परिवार खूप धावपळ करतो. एखाद्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, ते त्यापेक्षा सुद्धा देखना सुंदर असा हा धर्म सोहळा इथे आयोजित केला जातो. त्यांचे आमच्या अशोक दादांचे पिताश्री सन्माननीय श्री मोतीरामजी गणपतराव वाखारे, त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती गंगूबाई मोतीराम वाखारे व स्वतः अशोक भाऊ सुद्धा आता व्यासपीठावर येत आहे. जोरदार टाळ्या या साई भक्तासाठी झाल्या पाहिजे. आमचे सन्माननीय अशोक दादा मोतीराम वाखारे असतील, श्री अनिल भाऊ मोतीराम वाखारे, श्री राजेश भाऊ मोतीराम वाखारे, श्री दिलीपराव मोतीराम वाखारे, श्री सुनील भाऊ मोतीराम वाखारे, श्री दीपक दादा मोतीराम वाखारे, हा सगळा वाखारे परिवार अत्यंत एकोप्याने गुना गोविंदानं, मला वाटतं आमच्या अशोक भाऊ सर्वात मोठे घरात, पण अशोक भाऊंनी रामासारखं स्वतःचं आचरण ठेवलं. माझ्यापेक्षा माझे भाऊ सुखी राहिले पाहिजे, समाधानी राहिले पाहिजे, या धोरणानं प्रेरित होऊन अशोक भाऊंनी काम केलं आणि आज इतर सगळे भावंड अशोक भाऊंचा शब्द मोडत नाही, हे या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. भाऊंला रामाच्या ठिकाणी ठेवत आमचा रामासारखा भाऊ आमच्या पाठीशी असताना आम्हाला कुणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज नाही. या भावनेने प्रेरित होऊन सगळे अशोक भाऊंच्या खांद्यावर मान टाकून विश्वासानं निवांत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि भाऊंचं दुसरं वैशिष्ट्य सांगतो. एखाद्या गावात आम्ही जेव्हा जातो, गाडीतून उतरायच्या आधी आयोजकच येतो दरवाजा उघडायला आणि ओळखलं का मला? मग आम्ही म्हणतो नाही ओळखलं. अहो मी आयोजक आहे, मा नाव माहिती आहे ना तुम्हाला? मी म्हणतो नाही माहिती बा. का नाही? तुम्हाला घ्यावं लागेल ना कीर्तनात. अहो पहिलं मा नाव घ्या, माझं कौतुक करा. पण पूर्ण मी मंडपात येईपर्यंत अशोक भाऊ मला भेटले सुद्धा नाही. माझं नाव घ्या का, मा कौतुक करा का, माझं गुणगान गा, अजिबात अजिबात नाही. जी काय माहिती दिली ती आमचे ओमप्रकाश भाऊ आणि ओंकार महाराज या दोन्ही माझ्या सहकार्यांनी मला जेवढी माहिती पुरवली त्या माहितीच्या आधारे बोललो. पण मंडपात येत असताना अशोक भाऊंच्या सहज कानात बोललो, भाऊ आपली इच्छा काय, कशासाठी एवढा खर्च करतात? उत्तर एकच दिलं, बापू या समाजामध्ये हिंदू धर्माबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे आणि या समाजानं आई बापाची सेवा केली पाहिजे, एवढं सोडून मला दुसरं काय अपेक्षित नाहीये. अशा पद्धतीचं आमच्या अशोक दादा वाखारेंचं काम आहे. पुढच्या काळामध्ये अशा व्यक्तिमत्वांना उभारी देणं, त्यांना जे जे म्हणून काही सहकार्य पाहिजे ते आपण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधी स्वराज्य उभं करू शकले? गोल्डन मॅन कधी? जेव्हा मावळे म्हटले लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. या भावनेने सगळे कार्यकर्ते प्रेरित झाले, तेव्हा शिवराय स्वराज्य स्थापन करू शकले. मला वाटतं अशा धडाडीच्या समाजसेवकांना आपण बळकटी दिली पाहिजे, त्यांचे हात भक्कम केले पाहिजे. या कार्यक्रमामध्ये अशोक भाऊंच्या परिवारातील त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, नातेवाईक असतील, सगळे सक्रियपणे सहभागी होतात. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशोक भाऊंचा मित्रपरिवार, भाऊबंद, नातेवाईक, आप्तेष्ट सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. भाऊ तुम्हाला काही मागणार नाही. भाऊंचं एकच स्वप्न आहे की जोपर्यंत मी काम करतोय, माझ्या मनगटात बळ आहे, श्वासोच्छवास सुरू आहे, तोपर्यंत साईबाबांप्रती कृतज्ञ होण्यासाठी दरवर्षी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ते करणार आहेत. आणि तुमच्याकडून काही एक नको आहे, फक्त कीर्तन सुरू होईल
तेव्हा मंडपात येऊन बसा आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, एवढंच त्यांचं मागणं आहे. वा वा. बाकी काय त्यांचं मागणं नाही. पुढच्या काळात कदाचित एखाद्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी धकाधकीच्या सगळ्या शेड्यूल मध्ये भाऊ प्रत्येकाला फोन करू शकणार नाही, पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काय 24 फेब्रुवारी वा वा. तुम्ही ती तारीख लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्या तारखेला आमच्या वाखारे परिवाराचा फोन येवो, सांगावा येवो न येवो, कर्तव्य म्हणून भाऊच्या सेवेला साथ देण्यासाठी, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण सगळ्यांनी या भूमीत आलं पाहिजे, ती सेवा रुजू केली पाहिजे. अनेक साधू संत महंत वारकरी संप्रदायाचे सगळे तपस्वी, आमच्या हिंदू धर्माचे सगळे महंत आचार्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्या सर्व महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे चोपदार महाराज असतील, चोपदार महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दोनही तुतारी वादक तिकडं होते स्वागताला, पण मला माहिती ना आम्ही एका वंशाचे सगळे, शेवटी आम्ही सगळे कलाकार आहे आणि कलाकाराची जाणीव कलाकारच ठेवतो, बरोबर आहे का नाही. आणि मी त्या कलाकारांना विनंती केली, दादा तुम्ही तिथं थांबू नका, माझ्यासाठी स्टेजवर या. दोन्ही पण तुतारी वादक स्टेजवर आले, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या. शेवटी कलाकाराचा मान हा कलाकारच ठेवू शकतो आणि त्यामुळं त्या दोन्ही कलाकारांनी मान राखला, त्यांचे धन्यवाद. किरण महाराज सानप विनेकरी त्यांचे धन्यवाद. व्हिडिओ शूटिंग, साऊंड सिस्टीम, मान्यवर मंडळी, परिसरातील सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर व विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी धावणारे पळणारे ज्ञात अज्ञात अनेक हात आहेत, त्या सगळ्यांचे धन्यवाद. अशोक भाऊ, जे जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळो आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून भविष्यातही कळत राहो. अशाच प्रकारे आपल्याकडून देवाची, हिंदू धर्माची आणि हिंदुस्थानाची सेवा घडो. आणि जेव्हा जेव्हा देव साईबाबांना विचारल तुझ्या लाडक्या 5 भक्तांची नावं सांगा, ऐका, जेव्हा जेव्हा भगवान श्रीराम आमच्या साईबाबांना विचारल की साईबाबा तुमच्या लाडक्या 5 भक्तांची नावं सांगा, त्या 5 भक्तांमध्ये नक्कीच आमचे अशोक भाऊ वाखारे असणार. असं काम पुढच्या काळामध्ये अशोक भाऊंकडून हो, देव देश धर्माचं कार्य घडो, अशी या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरं तर ओंकार महाराजांनी मला 9:15 वेळ दिली होती, पण काय करणार, हे सगळं वातावरण पाहून मी प्रसन्नच इतका झालो की 9:20 झाले. माझं थोडं लांबलं, त्याबद्दल मी आमच्या ओंकार महाराजांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. हे तेथे भोग नाम त्रिवेणीचा, तेथे भोग नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोष, तयाच्या चिंतने तरतील दोष. तेथे ओघ जाऊ नका. महत्वाच्या 1-2 सूचना द्यायच्या आहे. बसा 2 मिनिटं बसा. कृपया जाऊ नका, महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. बसा 2 मिनिटं बसा. चिंतने तरतील दोषे, कयाच्या चिंतने तरतील दोषे. जळतील पातकांच्या जळतील रासी, वा वा.
तयाच्या चिंतने तरतील दोषे तयाच्या चिंतने आपलं वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न होत असतानाच आपल्या परिसरामध्ये शिवक्षेत्र मराडे पाडा पोस्ट दुगाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा दिनांक 14 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये आयोजित केलाय. आपल्या सगळ्या परिसरातील भाविकांना प्रचंड अभिमान वाटावं असं कार्य या शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टनं करून दाखवलंय. कितीतरी एकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर, गोशाळा अशी मोठी संकल्प घेऊन त्या सगळ्या शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या मंडळींनी हे शिवधनुष्य पेललंय. त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केलाय. तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की 14 मार्च ते 17 मार्च या भव्य दिव्य भरगच्च कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. आज शिवक्रांती प्रतिष्ठानची सगळी सहकारी इथं उपस्थित आहे. त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो व मी देखील या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहील असा शब्द देतो. आणि श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर श्री महंत श्री काशीनाथ दासजी अर्थात श्री गुरु खशाबा दास महाराज यांचे देखील आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभणार आहे. महाराजांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो व थांबतो. जय श्री विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेडे वाकोडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज विचारिला करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली गोरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गुरु सद्गुरु साईनाथ महाराज महाराज की जय. कृपया 2 मिनिटं कोणी उठू नका. आपण एवढा वेळ बसलेला आहात, कोणी उठू नका. विश्वसंत ज्ञानोबाराय तुकोबाराय साईनाथ बाबा